संघ टॉप 3 मध्ये पोहोचला. आता यातून जिंकणारा संघ देखील बक्षीस पात्र होईल. मॅचला सुरुवात बॉलिंग मार्क वरती आलाय. त्या ठिकाणी संकेत पाटील समोर फलंदाज सज्ज सुमित. बंटी, यस बंटी बद्रिके आतमध्ये आणला बॉलला. इन कटर, दांडी उद्ध्वस्त, त्रिफा उद्ध्वस्त केला. क्विकर बन होता पहिलाच बॉल, टप्पा पडला, भरपूर वेगाने आतमध्ये आला आणि त्या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेत असताना त्रिफा उद्ध्वस्त केला बंटी बद्रिके या खेळाडू बाद. पहिल्या बॉलवरती गोल्डन डक कालापूर तालुक्यातील लोधिवली गावचा हा खेळाडू. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला अमित नाईक या खेळाडूचा, खरं तर एक छोटंसं गाव. क्रिकेटमध्ये ग्रामीणमध्ये फार कमी प्रमाणात हा संघ पाहायला मिळाला, परंतु असं असताना देखील अमित नाईकने या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळी उंची गाठली. त्याच धाटणीचा खेळाडू बंटी बद्रिके. लोधिवली संघ आपण फार कमी स्पर्धांमध्ये पाहिला, परंतु लोधिवली गावचा हा सुपरस्टार खूप मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळाला. आणि त्याच वेळेला रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा रायगड प्रीमियर लीगमध्ये 4 व्हीलर कार देखील त्याने पटकावली होती. आणि तो खेळाडू मैदानाच्या बाहेर. आता आकाश तारेकर सुमित, चॅलेंजर पारगाव टीमची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने सलामीवीर. खरं तर या दोन खेळाडूंची स्ट्रॅटर्जी असायची. सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये सुमितचं आक्रमण आणि त्यानंतर शेवटच्या काही ओव्हरमध्ये आकाश सुरुवातीला संयम दाखवायचा आणि शेवटला आक्रमण करायचं. ही रणनीती या संघाची असायची. आणि या संघाच्या मधील सोन्या गायकवाड, नरेश गायकवाड सारखे खेळाडू असायचे. परंतु आज यंगस्टर या टीममध्ये आहेत आणि पहिलं षटक टाकतोय मैदानामध्ये संकेत पाटील. या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक टाकणारा गोलंदाज कोण असेल यंदाचा, तर तो संकेत पाटील. बॉलिंग ट्रॅकवरती. नेक्स्ट बॉल समोर आकाश तारेकर. सुमितचा पुढचा चेंडू आकाशसाठी मिस टायमिंग फटका. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, पण बॉल वॅकंट एरियामध्ये पडला, निर्जन स्थळी पडला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न करतो संकेत. आणि यावेळेला 1 रन घेत असताना आकाशला आपण पाहिलं एका रनने अकाउंट ओपन झालंय मैदानामध्ये. पारगाव टीमचं अकाउंट ओपन झालंय आकाश तारेकर या खेळाडूचं. रायगडचा वंडर बॉय ही त्याला उपाधी मिळाली आणि खरं तर रायगडचा मिस्टर 360 डिग्री म्हणून सुमितला संबोधलं जातं. हे 2 आयकॉनिक खेळाडू मैदानामध्ये आहेत. जरी ही स्पर्धा 2 आयकॉन आणि 9 ग्रामीण खेळाडूंची असली तरी या स्पर्धेमधले हे खऱ्या अर्थानं आयकॉन आहेत, आकाश आणि सुमित. सुमितने सांगितलं खरं तर मी मुरबी संघाचा आयकॉन होतो, परंतु ऐन वेळेला एक संघ कमी पडला, त्यामुळे आमच्या संघाची एंट्री इथे पडली, त्यामुळे मला माझ्या संघाकडून खेळावं लागलं. असं जर पारगाव संघ नसता तर सुमित कदाचित मुरबी संघामध्ये असता. पायात टाकला बॉल, लाऊड अपील, लेग बिफोर द विकेट. LBW बिग विकेट. सर्वात मोठा धक्का असेल पारगाव टीमला. यावेळेला 1 या धावसंख्येवरती दुसरा खेळाडू बाद. आघाडीचे दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या बाहेर चालले. दबाव पूर्णपणे पारगाव टीम वरती. पहिल्या सिंगल रन वरती 2 खेळाडू बाद. हे खरं तर वैशिष्ट्य आहे संकेत पाटीलचं. RPL सीझन 4 मध्ये या संकेत पाटीलने शिरडोनच्या मैदानावरती पॉवर प्ले मध्ये मेडन षटक टाकलं होतं आणि तेही बंटी पेंडारी, खोपोलीचा एक सुपरस्टार खेळाडू. त्याच्या समोर 6चे 6 बॉल त्याने डॉट टाकले होते. हा देखील एक कारनामा या खेळाडूच्या नावावरती राहिला. रायगड संघाचं त्याने प्रतिनिधित्व केलं. कोलकाता असेल किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यांमध्ये हा खेळाडू आपण खेळताना पाहिला. ॲज अ बॉलर म्हणून त्याचं योगदान तितकंच महत्त्वाचं राहिलं. त्याच्याकडे गती कमी आहे परंतु व्हेरिएशन चांगला आणि वर्सटाईल गोलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली. आणि यावेळेला मात्र आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य सिद्ध करत असताना पहिल्या पॉवर प्ले मध्ये संकेत पाटीलला आपण पाहिलं. राज मैदानाकडे चला. इन ॲट नंबर 4 राज पाटील, आयकॉन खेळाडू. बंटी बाजाला, सुमित बाजाला, ज्या सुमितने मागच्या दोन्ही सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. पहिल्या डावामध्ये त्याने जवळजवळ 20+ रन केल्या. मागच्या डावामध्ये 10 बॉलमध्ये 48 केल्या होत्या. हा खेळाडू देखील मैदानाच्या बाहेर गेलाय. त्यामुळे जबाबदारी आता आकाश तारेकर या खेळाडूला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. त्याच्या बरोबरीने आलेला यंगस्टर राज पाटील, त्याला ही मात्र आता रिस्पॉन्सिबल इनिंग मैदानामध्ये साकारावी लागेल. चांगली मॅच पारगाव विपक्ष मुरबी. सध्या ऑफलाईन रेकॉर्डिंग चालू आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. याही वेळेला स्विंग अँड मिस, क्या बात है. फिरकीचा जादूगार मैदानामध्ये आहे संकेत पाटील. संकेत पाटील देखील वेगवेगळ्या गोष्टींसाठी नेहमी चर्चेमध्ये राहिलाय आणि यावेळेला मात्र गोलंदाजीमध्ये देखील तो तितकाच मातब्बर कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक डॉट बॉल राज पाटीलला देखील त्याने डॉमिनेट केलं मागच्या बॉलवरती. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, लेग ब्रेक, इन कटर. मी याच दरम्यान विनंती करेल मंडप डेकोरेटर्स, आपण कुठे असाल तर प्लीज व्यासपीठाशी संपर्क साधा. मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर, त्यांनाही विनंती असेल आपण या मंचाशी संपर्क साधा. परवेशदादा बेलोसे,
यांना आपण भेटा, स्पर्धेचे आयोजक. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिला, बॅक ऑफ द हँड, फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला राज पाटील. या फलंदाजाने बीमर +6. परलेख पंचांनी या बॉलला बीमर घोषित केला आणि त्या बॉलवरती षटकार देखील आलाय. त्यामुळे 7 धाबा या चेंडूवरती मिळतील. मोमेंटम शिफ्ट करून देणारा हा फटका आहे पारगाव टीमसाठी आणि तोही राज पाटीलच्या बॅटमधून. नवोदित यंग टॅलेंट त्याच्या बॅटमधून मात्र हा षटकार पाहायला मिळाला. पारगाव म्हटलं की खरं तर या गावाची गौरवशाली परंपरा आहे. सातत्याने नवनवीन खेळाडू तयार होणं आणि त्यामधला येणारा खरं तर अपकमिंग यंगस्टार राज पाटील त्याच्या बॅटमधून हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल फ्रीट. 8 धाबा धाव फलकावरती आहेत. एक खराब चेंडूने मात्र पूर्णपणे गणित या षटकाचं बदलून टाकलं. हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा फोर्सेबल स्ट्रोक ऑन साईडला मिड विकेटला बॉल खेळलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी स्वतः भावेश नाईक थ्रो करतील, तद्वर एक सिंगल या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने पहिलं षटक राहिलं इव्हेंटफुल. या षटकामध्ये 2 विकेट मिळाल्या. सुमित आणि बंटी बद्रिके या खेळाडूच्या 2 विकेट मिळाल्या आणि त्याच वेळेला एक षटकारही पाहायला मिळाला. आणि इथून मात्र एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 9 धाबा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 9 धाबा धावफलकावरती आहेत. सन्माननीय अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी डीसीबी ग्रुप काशीद आयोजित सोयरे चषक या स्पर्धेचं आयोजन. खरं तर आमदार साहेबांची प्रत्येक वेळा उपस्थिती आम्ही पनवेल, पेण, उरण, कर्जत या परिसरामध्ये प्रत्येक स्पर्धांमध्ये किंबहुना अनेक कार्यक्रमामध्ये पाहिली. क्रिकेटवरती प्रचंड त्यांचं प्रेम राहिलं आणि त्याच वेळेला बैलगाडा शर्यत क्षेत्रासाठी देखील त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं. जेव्हा मधल्या कालखंडामध्ये बैलगाडा क्षेत्रावरती बंदी आणली होती, ती बंदी उठवण्यासाठी देखील आमदार साहेबांचा खूप मोठं योगदान या क्षेत्रासाठी राहिलं आणि ते देखील बैलगाडा प्रेमी आहेत. थोड्याच वेळामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची प्रामुख्याने उपस्थित तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. भावेश नाईक मैदानाच्या आतमध्ये सेकंड ओव्हरसाठी आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल खर्च केली. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं दशक पूर्ण झालं. या स्पर्धेमध्ये देखील भरपूर लांब वरचे संघ सहभागी झाले. ऑन साईडला हा फटका आकाश खेळतो मैदानामध्ये. मिड विकेट रिझनकडे स्ट्रोक पाहायला मिळाला आणि इथे ओव्हर थ्रो बॅकअपसाठी खेळाडू नाहीये, त्याचा फायदा लगेच घेतला आणि त्यानंतर अतिशय वेगवान थ्रो आदित्यकडून हा थ्रो पाहायला मिळाला. मैदानामध्ये खरं तर मिड ऑफला अगदी तो उभा आहे. आज खरं तर मोरबी संघामध्ये विघ्नेश सारखा प्रमुख गोलंदाज नाही आहे. डाव्या हाताचा एक जबरदस्त खेळाडू ज्याने रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये मेडल षटक टाकलं होतं. तो देखील लेदरची स्पर्धा सध्या पेण नगरपालिकेच्या क्रीडांगणामध्ये खेळतो. रायगड जिल्हा लेदर प्रीमियर लीग सध्या सुरू आहे. मोरबीचा एक स्टार खेळाडू तो देखील टीम स्क्वॉडमध्ये नाही आणि असं असताना देखील मोरबी संघाने देखील चमकदार कामगिरी या स्पर्धेमध्ये साकारली. एका बाजूला पारगाव या टीमला आपण पाहता खोलात टाकला बॉल. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न आहे, त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरचा पलटवार आणि यावेळेला लॉंग ऑन मध्ये फिल्डरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आणखीन एक ऍड होईल. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. एका रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 13 धाबा 13 रन ऑन स्कोर कार्ड. धीम्या गतीचा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. लोअर फुलटॉस बॉल त्याच्यामध्ये गुडगाव वाकबत या ठिकाणी राज पाटीलने प्रयत्न केला, परंतु आणखीन एक सिंगल याही बॉलवरती मिळेल. खरं तर आकाश तारेकर आक्रमण कधी करेल याची प्रतीक्षा आता पारगावच्या पाठीराखांना लागली. कारण हा खेळाडू कठीण परिस्थितीमध्ये नेहमी संघाच्या मधील धावून आला. जितकी परिस्थिती खरं तर गंभीर त्यावेळेला आकाश तारेकर खंबीरपणे उभा राहिला. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ड्राईव्ह लेंथवरती होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत भावेशने देखील वंचित ठेवलं. एक फुल टॉस संकेत पाटीलचा अपवाद राहिला या इनिंगमध्ये. त्या फुलटॉसवरती राजच्या बॅटमधून षटकार पाहिला. अन्यथा या सामन्यामध्ये मोरबी संघाची गोलंदाजी जबरदस्त राहिली. भावेश नाईक कमी वयामध्ये देखील खूप मोठं खरंतर योगदान या खेळाडूचं राहिलं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धारावे संघासाठी 4 व्हीलर पटकावली, बाईक देखील पटकावले त्या खेळाडूने. सचिन नाईक यांच्या तालमीत घडलेला खेळाडू, विकी भोईर यांच्या तालमीत घडलेला हा खेळाडू. 2 धाबा या बॉलवरती मिळतील आणि 2 रन्सच्या मदतीने टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल 17 धावा. 2 ओव्हरचा देखील खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17. पहिल्या ओव्हरमध्ये 9 होत्या, या ओव्हरमध्ये धावा आल्या 8. तिसरं षटक आता 2 षटकं फार महत्त्वाची राहतील. बंटी आणि परेश कडे संघनायक जातील. आता चर्चा होईल ओमकार
कोणावरती विश्वास दाखवतो. आय थिंक परेश ठाकूर मैदानाकडे चाललाय तिसऱ्या षटकासाठी. मोरबी आणि पारगाव हे दोन संघ जेव्हा जेव्हा एकमेकांच्या आमने सामने खेळले ग्रामीण क्रिकेटमध्ये तेव्हा तेव्हा त्यांच्या स्ट्रॅटर्जी आपण नेहमी पाहिल्या. मोरबी संघाकडून आज देखील मोरबीचे काही खरं तर जुने जाणते खेळाडू टीममध्ये नाही आहेत, त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेल. नरेश भोईरसारखा एक फिरकीचा जादूगार, त्याच वेळेला आपण पहिला वेल फिनिशर मुकेश ठाकूर, महेश दलबी मास्टर माइंड, रोशन पाटील सारखे खेळाडू आज टीममध्ये नाही आहेत. यंगस्टर खेळाडूंचा भरणा या टीममध्ये आहे आणि असं असताना देखील या यंगस्टर खेळाडूंनी देखील प्रभावित केलं. अलीकडच्या काळामध्ये मोरबी संघासाठी चांगलं योगदान या खेळाडूंचं राहिलं आहे. 12 बॉलचा खेळ बाकी. मैदानामध्ये अजूनही आकाश तारेकर उभा आहे. अपेक्षांचं ओझं घेऊन त्याला मैदानामध्ये खेळावं लागेल. धाबाही बनवायच्या आहेत. विकेट मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ठेवावं लागेल. परेश ठाकूर राऊंड द विकेट. लेन बॉल आहे, कमी उंचीचा हा बॉल त्या ठिकाणी निघाला मागे. बॉल आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, तितका रन कमी होतील. त्यामुळे आता हे डॉट बॉल नक्कीच पारगाव संघाला बॅकफुटला ढकलतील. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट बनवायचं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना एक मोठं टार्गेट बनवायचं एक मनसुब्याने उतरलेले पारगावचे खेळाडू संकेत पाटीलने मात्र चांगला स्टार्ट दिला मोरबी टीमला. वन्स अगेन आकाश तारेकर शॉटम पूल केला बॉलला, मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवलं. सीमा पार संघर्षमय हा षटकार. आमचे आयोजक प्रवीण दादा यांची उपस्थिती. खरं वारकरी संप्रदायाचा पेहराव टोपी परिधान करून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील आपण करूया स्वागत. षटकार मस्ट डिडेड सिक्सर ज्याला म्हणता येईल आकाशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑन द राईस ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. त्यांच्या हातामध्ये अमित नाईक डीप मध्ये झेल टिपतोय. बिग विकेट, मोठा धक्का असेल टीम पारगावला. आकाश तारेकर बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक धक्का. टॉप ऑर्डर आपण जर पाहिली पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे, कोलमडून पडली आहे. कारण 3 खेळाडू महत्वाचे सुमित, आकाश आणि त्याच वेळेला आपण पाहिलं आयकॉन बंटी मैदानाच्या बाहेर गेला. त्यामुळे नवोदित खेळाडू ज्यांचा उल्लेख केला यंग टॅलेंट राज पाटील आणि त्यांच्या बरोबरीने मैदानाकडे चाललाय तो म्हणजे रितेश पाटील. हा खेळाडू रितेश रत्नदीप पाटील यांचे खरंतर हे चिरंजीव आहेत. ते देखील एक उत्तम 40+ मास्टर. रितेश मैदानाच्या आतमध्ये येण्यात नंबर 5 5व्या क्रमांकावरती आलेले आहेत. अंतिम षटकातील 2 षटकं बाकी आहेत. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. परेशने आज खरंतर इम्प्रेस केलंय मैदानावरती आज या स्पर्धेमध्ये. पहिल्या लढतीमध्ये जेव्हा 45 धावा डिपेंड करायच्या होत्या तेव्हा संकेतने मेडल षटक टाकलं जरूर, परंतु त्यानंतर परेशने फक्त 4 धावांचं षटक फेकलं होतं. हे देखील आपण विसरता कामा नाहीये. त्यानेही चांगली गोलंदाजी केली आणि याही वेळेला परेश आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना लॉफ केला बॉल, पायात टाकलाय, उडवलाय, पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग 6 धावा षटकार. अफलातून टायमिंग, बॉटम हँडचा वापर, टायमिंग प्रॉपर होता या फटक्यामध्ये आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा षटकार रितेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 6 धावा. संघाची वाढती धावसंख्या तब्बल 29. काही चेंडूंचा खेळ बाकी. परेशमध्ये देखील आक्रमण होताना पाहायला मिळालं. हाफ ट्रॅकर याही वेळेला पूल करत असताना डीप मध्ये गॅप मध्ये फटका. लॉंग चेस आहे, बॉल निघालाय बाउंड्रीच्या बाहेर. फिल्डरला बीट करून शेवटच्या बॉलमध्ये देखील एक खणखणीत सनसनीत चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावरती लागल्या. त्या म्हणजे 11.00च्या सरासरीने 3 खेळाडू बाद 33 धावा. अंतिम ओव्हरचा खेळ बाकी. स्लॉग ओव्हर बंटी ठाकूरकडे गेलेत संघनायक. बंटी ठाकूर देखील मोरबी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका आजवर राहिली आहे.
आणि यावेळेला अंतिम षटकामध्ये हा खेळाडू बॉलिंग मार्कवर त्याला समोर राज पाटीलला चांगला प्रयत्न केला रितेशने. मागच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले, षटकार चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये किमान 12+ रन जरी आल्या तर नक्कीच फायटिंग टोटल या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण पुढच्या सत्रामध्ये आकाश सारेकरचं एक षटक, प्रसन्न पाटील एक जबरदस्त आयकॉन गोलंदाज, त्याचंही एक षटक तितकंच महत्त्वाचं राहील पारगाव टीमसाठी. शफल झाले, फॉलो केलं फलंदाजाला, पुन्हा एकदा लेग ब्रेक पाहायला मिळाला. खेळाडू ऑफस्टिकच्या बाहेर आला आणि त्यांच्या पायांच्या हालचाली ओळखल्या आणि त्यानंतर आपण पहिला बरोबर त्यांना फॉलो करत असताना हा लेग ब्रेक पाहायला मिळाला. बॅक ऑफ द हँड बंटी ठाकूर यांच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 33वा या धावफलकावरती आहेत. शेवटचा दिवस या स्पर्धेचा. पहिल्या दिवशी आपण पहिला संस्कार स्पोर्ट्स सर्वे, काल SJ टायगर अलिबाग हा संघ देखील टॉप 3 मध्ये आला. सुशांतदा जाधव यांचा संघ. बॉलर्स बॅक ड्राईव्ह व्हीसेप मध्ये डीप मध्ये स्वतः सर्वेश ठाकूर त्या ठिकाणी आहेत. गुड फिल्डिंग, फक्त सिंगल या बॉलवरती मिळेल. सिंगलने मात्र स्ट्राईक, रोटेड स्ट्रायकिंग एंडला येतील रितेश, ज्यांच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवरती एक षटकार चौकार पाहायला मिळाला. क्षमता आहे या खेळाडूमध्ये, मोठी फटकेबाजी तो करू शकतो आणि त्यांनी करून दाखवली. या मॅचमध्ये 4 बॉल तितकेच निर्णायक. खोलात टाकला, यॉर्करचा प्रयत्न, पुन्हा एकदा हाफ हेलिकॉप्टर बॉल चालला मागे, फेकी अतिशय योग्य होती आणि इथे मात्र रनआउट. विकेट मिळेल. मैदानामध्ये फिल्डिंग करत असताना मुरबी टीमला मैदानाच्या बाहेर जावं लागेल राज पाटील या फलंदाजाला. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 35 आणि चौथा खेळाडू बाजाला. अंतिम षटकातील शेवटचे 3 निर्णायक चेंडू, टार्गेट सेट करणारे हे 3 महत्वपूर्ण बॉल आणि समोर रितेशाला ऑन साइडला. याही वेळेला हा फटका लाजबाब, 6 धावा. बघा, विनंती असेल मंचावरती उपस्थित सर्व आमचे प्रेक्षक असतील, आयोजक असतील, आपण मंच खाली करा. काही क्षणातच या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होईल. त्यामुळे प्लीज आपण आता थोडं आम्हाला सहकार्य करा. पाहुण्यांचं आगमन होईल, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सर्व आयोजक सज्ज आहोत. प्रत्येकाकडे वेगवेगळी भूमिका राहील, त्यामुळे आपण सर्वांनी व्यासपीठ थोडं खाली करा, विनंती राहील आयोजकांच्या वतीने. थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं आगमन होईल. सन्माननीय CM जी ठाकूर आणि गिजे साहेबांचं आगमन होईल आणि त्या अगोदर मैदानामध्ये लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट, अजून एक धमाका. लगातार दुसरा षटकार रितेशच्या बॅटमधून आला. बाहुबली बॅटिंग मैदानामध्ये. CM जी ठाकूर साहेब आणि गिजे साहेबांच्या ठिकाणी आगमन. दोन्ही सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल आपण मंचावरती या. धावसंख्या धावफलकावरती 47. शेवटचा बॉल, निर्णायक चेंडू. रितेशने काय बॅटिंग केली आहे, अफलातून, अनबिलिव्हेबल फलंदाजी या ठिकाणी पाहिली. वन्स अगेन शेवट देखील गोड केलाय. 3 इन रो. शेवटच्या 3 बॉलवरती 3 षटकार, 50 अप, 53 धावा धावफलकावरती पारगाव टीमच्या माध्यमातून. शेवटच्या क्षणाला मात्र रितेश एकटा उभा राहिला आणि त्याने 3 लगातार षटकार ठोकत धावसंख्या पुढे घेऊन गेला. 53 वरती पोहोचला पारगाव संघ. टार्गेट सेट झालं. आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये मुरबी संघासमोर 54 धावांचं आव्हान उभं केलंय. क्या बात आहे. बॅटिंगसाठी एकदा जोरदार होता रितेशच्या. या ठिकाणी सनी सोगावकर हे देखील उपस्थित राहिले, त्यांचंही सोयरे चषकामध्ये हार्दिक स्वागत. CM ठाकूर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. विनंती असतील या स्पर्धेचे आयोजक, उपजिल्हा प्रमुख शिवसेना आणि त्याचबरोबरीने सरपंच साहेबांना विनंती असणार आहे. संतोषजी राणे साहेब, आपण हे सन्मान करायचा आहे. यस, सरपंचांवर देखील आहे आणि फायनल सम्राटांवर देखील आहे. या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने जे मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, या स्पर्धेची शोभा वाढते आपल्या सगळ्यांच्या येण्याने. 7 वर्षाचा प्रवास आहे या सोयरे चषकाचा, DCP ग्रुपच्या या भव्य दिव्य स्पर्धेचा. शिस्तबद्ध आणि महाराष्ट्रात एकमेव स्पर्धा, विजेत्या संघ मालकाला मात्र बैल जोडी दिली जाणार आहे.
खऱ्या अर्थाने शेतकरी वर्गाची ओळख म्हणजे हे गोधन आणि आज तेच या ठिकाणी दिली जाणार आहे. कारण बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर हे लुप्त होत चाललंय. बैलजोडी त्याचबरोबरने बैलगाडी या गोष्टी आता लुप्त होत चालल्यात, परंतु त्यांना पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत आणि बैलजोडी दिल्या जाणार आहे. ठाकूर साहेबांचा सन्मान सरपंच साहेब करतायत. सनी सोगावकरची विनंती असेल आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे आणि ठाकूर साहेबांचा एक विशेष सन्मान सरपंच साहेब करतील. संतोषजी राणे. क्या बात आहे. आणि या ठिकाणी गिजे साहेब या आपलाही सन्मान केला जातोय. या डीसीबी ग्रुपच्या आणि आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी गिजे साहेब आपणही उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला देखील केला जातोय विशेष सन्मान. सतेज ठाकूर साहेब विनंती असेल आपण देखील या ठिकाणी मंचावर यायचं आहे. या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातून मान्यवर विविध भागातून उपस्थित राहत आहेत. सगळ्यांचं स्वागत. तर या सगळ्या मान्यवरांचं स्वागत असणार आहे. यस मुबशीर साहेब विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचं. आणि यस आगमन होत आहे. विजेत्या संघ मालकाला दिल्या जाणाऱ्या 2 गोधनांची चर्चा या ठिकाणी होत आहेत. या जोरदार टाळ्यांच्या गजरात महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत आहे. विजेत्या संघ मालकाला दिली जाणारी ही बैलजोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. यस आदत आहेत आणि त्यांचं मैदानाच्या दिशेने आगमन होत आहे. म्हणून तर म्हटलं काशीतकरांचा नाद नाही करायचा. मैदानाच्या आतमध्ये हे गोधन येताना पाहायला मिळत आहे, ही बैलजोडी येताना पाहायला मिळते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये कुठे बैलगाड्याचा घाट, कुठे अड्डा आणि कुठे समुद्र किनारा गाजवायला सज्ज झालेली आहे. ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. कॅमेरामन फोकस करा. कोणत्या संघ मालकाकडे ही जोडी जाणार आहे हेच या ठिकाणी पाहायचंय आपल्याला. त्यासाठी जर पाहिलं तर आता बरीच गावं चर्चेत आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. डीसीबी ग्रुप काशीच्या या स्पर्धेमध्ये विजेत्या संघ मालकाला दिलं जाणार आहे गोधन. कुणाच्या नावे होणार, कोणत्या गावात जाणार, ज्याही गावात जाईल आवर्जून सांगतो डीजे लावूनच जाईल. जो संघ मालक जिंकणार गावाच्या वेशीवरूनच डीजे लावून मात्र घरापर्यंत घेऊन जाणार. तर आगमन होत आहे त्यांचं या ठिकाणी. मुबशीर भाई या आपलं स्वागत असणार आहे डीसीबी ग्रुपच्या या सोयरे चषकामध्ये. वाह, जे महाराष्ट्रात कोणी नाही केलं ना ते काशीतकरांनी केलेलं आहे. आणि ही बैल जोडी आता मुरबीवाले आणि पारगाववाल्यांचं सुद्धा लक्ष लागलंय. परंतु संकेत जर का जोडी मिळाली आज आवाज झाला पाहिजे. आणि जाऊयात आता या सगळ्या मान्यवरांचं स्वागत. मुबशीर भाई आपलाही सन्मान केला जातोय सरपंच संतोषजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि आता जशी मॅचला सुरुवात होईल घेऊन जातोय आवाजाचे जादूगर ज्यांनी वेळ लावलाय अख्ख्या रायगडाला आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा. आणि डीसीबी ग्रुपच्या काशीच्या या सोयरे चषकामध्ये 7 वर्ष लगातार ज्यांनी समालोचन केलंय, मी आमंत्रित करतो आमचे सिनियर समालोचक यासीन मर्चंट सर. धन्यवाद. धन्यवाद सर. चलिए दोस्तों, फिर से एक बार सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे पहला ओवर लेके आए हैं आकाश तारेकर. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज ओमकार पाटिल. जी हां, जड़ में डालने की कोशिश की मगर सीधे बल्ले से खेला. बॉलर के सर के ऊपर से गेंद लॉन्ग ऑन की दिशा में ट्रैवल कर रही थी मगर वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन. ओमकार ने पहली गेंद पर अपना अकाउंट ओपन किया है और अपने टीम का भी खाता खोला है. उनके साथी बल्लेबाज अमित नाइक, हालांकि यंगस्टर खिलाड़ी है अमित नाइक. एकटघर इस गांव से बिलोंग करने वाला अमित नाइक इस साल तूफानी फॉर्म में है. आज अगर उनका बल्ला हल्ला करता है, उनका बल्ला अगर बरसता है तो फिर गेंदबाज और गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर कहर बरपा सकते हैं.
जी हाँ, इसमें तो स्लो ओवर 1 गेंद थी, पेस को निकाल दिया था। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीची रही, अक्रॉस द लाइन आकर हालांकि अपने बल्ले को स्वैप किया था, स्वीप करने की कोशिश कर रहे थे मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। आकाश फिर से एक बार फुल टॉस गेंद, और इसी तरह की गेंदबाजी नहीं कर सकते, बिल्कुल नहीं कर सकते, कभी भी नहीं कर सकते। बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद, 4 रन। संस्कार स्पोर्ट्स सर्वे आणि SJ टायगर अलिबाग अर्थात सुशांत जाधव टायगर अलिबाग या संघाचे कर्णधार, चला आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे या। चलिए दोस्तों, बैक टू क्रिकेट मैदान की तरफ चलते हैं, जहां पे एक चौके की सहायता से रनों की संख्या में इजाफा, 5 रन। जी हाँ, इसमें दबा पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर, पहले ही सफल हुए थे, खेलने के लिए जगह बनाई और गेंद को खेल दिया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर। फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। बैक टू बैक 2 बड़े स्ट्रोक अमित नाइक के बल्ले से आते हुए। अमित नाइक जो कि 3 गेंदों का सामना किया है, 10 रन बनाकर खेल रहे हैं। बहुत ही बढ़िया शुरुआत यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम की। खेड़ेकर 11 मुरबी यहां पे बल्लेबाजी कर रही है, तो सिद्धेश वाटर स्पोर्ट्स पारगांव यहां पे गेंदबाजी कर रही है। जी हाँ, इसमें तो बॉल लॉफ करने की कोशिश की मगर ऊंचाई ज्यादा और लंबाई कम। एक आसान सा कैच मिड ऑफ की दिशा में पकड़े गए और ये पहला बल्लेबाज मैदान से बाहर। हेलो हेलो हेलो, गेटवर ज्या ज्या गाडी चालकांनी आणि ज्या ज्या गाडी मालकांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण गाड्या योग्य ठिकाणी पार्क कराव्यात, कारण सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी आणि त्यांचे कार्यकर्ते यांचं काही वेळातच इथे आगमन होणार आहे। सो कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना होणार नाही याची आपण विशेष काळजी घ्यावी आणि आपल्या गाड्या त्या समोरच्या रस्त्यावर असलेल्या गाड्या आपण बाहेर काढायच्या आहेत। चलिए दोस्तों, बैक टू क्रिकेट। 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 1 चौका 1 छक्का अमित नाइक के बल्ले से हमें देखने को मिला, मगर अमित नाइक का यहाँ पे विकेट भी चटकाने में कामयाब रहे हैं। आकाश अब तक 11 रन उन्होंने खर्च किए हैं, 1 सफलता अर्जित की है। इसमें दबा भावेश नाइक, नए बल्लेबाज, फुल टॉस गेंद और यहां पे जोरदार अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर टच से मस्त नहीं हुए, मगर इस बीच कुछ रन जरूर मिले हैं। जी हां, यहां पे रन बनाने की कोशिश ही नहीं की और देखते देखते यहां पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 11 रन, 11 फॉलोस ऑफ 1 विकेट। देखिए यहां पे आंकड़ों का खेल हमें नजर आता हुआ। 1 ओवर 1 विकेट और 11 रन। ओमकार पाटिल और भावेश नाइक, ये 2 बल्लेबाज यहां से मैच को जितवा सकते हैं, ये आप सभी जानते हैं, मगर दोनों भी बल्लेबाजों को टिक कर खेलना होगा, समझदारी से खेलना होगा और साझेदारी को अंजाम भी देना होगा। बहुत सारे क्रिकेट के दीवाने हमारी बाई जानिब और उसी के साथ सामने की तरफ और उसी के साथ मंच और मंच के बगल में बहुत सारे क्रिकेट के दीवाने यहाँ पे प्रत्यक्ष रूप में आकर इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का और उसी के साथ हमारे सारे मेहमानों का मैं फिर से एक बार तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। इस बीच नए गेंदबाज आए हैं, प्रसन्न पाटिल, बाएं हाथ का ये लाजवाब गेंदबाज, बाएं हाथ से ओवर द विकेट। स्लोवर 1 गेंद थी, उसे परख लिया था, हालांकि खेलना कहीं और चाहते थे मगर गेंद और बल्ले की सही मुलाकात नहीं, थोड़ा सा मिस टाइम कर गए। बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल कर रही थी और 1 रन लेने का यहाँ पे मौका था। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 12 रन। 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 56 रनों की जरूरत। 56 ना बोला,
54 रनों की जरूरत है। 54 टू विन। 4 ओवर का ये मुकाबला है। प्रसन्न फिर से एक बार, जबकि उनके सामने है यंगस्टर खिलाड़ी भावेश नाइक। भावेश नाइक की बल्लेबाजी मैंने देखी है, कमाल की बल्लेबाजी करते हैं, जबरदस्त बड़े शॉट लगाने में माहिर। आहा, मगर बेस्ट वर्सेस बेस्ट ये मुकाबला। प्रसन्न पाटिल भी कच्चे गुरु के चेहरे नहीं है, उनके पास बहुत सारा एक्सपीरियंस और काफी अनुभव होने की वजह से किस बल्लेबाज के सामने किस तरह की गेंदबाजी करनी चाहिए बखूबी जानते हैं। भावेश नाइक को आश्चर्यचकित किया था, परफेक्ट यॉर्कर हमें देखने को मिला था। पहली 2 गेंदों में मात्र 1 रन स्कोर कार्ड पर लग चुका है। जी हां, इसमें दबा पटकी हुई गेंद, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद एक एंगल बनाकर गेंद भावेश नाइक को चकाने के बाद सीधा विकेट कीपर के हाथों में। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। पहले ओवर में 11 रन आने के बाद ऐसा लग रहा था कि यह मैच बहुत ही जबरदस्त होगा, शानदार होगा, इतना आसानी के साथ किसी भी टीम को जीत हासिल नहीं होगी। मगर जैसे ही प्रसन्न आए हैं, प्रसन्न ने रनों को सुखा दिया है, एक एक रन के लिए तरसा दिया है, तड़पा दिया है। अब यहां पे रनों की सख्त जरूरत है। फिर से एक बार प्रसन्न, जी हां, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर जाने वाली गेंद के ऊपर पीछा किया था, उस गेंद के साथ छिड़कानी करने की कोशिश की, गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया, शॉर्ट कवर की दिशा में गेंद ट्रैवल कर रही थी और वहां पे जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास 1 रन लेने का मौका था। पहली 4 गेंदों में मात्र 2 ही रन आए हैं, कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 13 रन। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है ओमकार पाटिल। बहुत ही बढ़िया गेंद थी, एडजस्ट किया अपने आप को ओमकार पाटिल ने, देखा कि जड़ में गेंद जा रही है और इसी के साथ देखिए हल्के से फ्लिक कर कर उस गेंद को ढकेला था। आणि याच दरम्यान पिंट्या यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं। 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर की अंतिम 1 गेंद आना बाकी। सामने है ओमकार पाटिल, गेंदबाजी की जिम्मेदारी प्रसन्न के ऊपर। जी हां, इस पर दबा बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास तो किया है, मगर इस ओवर में बड़े स्ट्रोक से खाली रहे। डीप मिड विकेट की दिशा में सुमित डोंगड़े वहां पे मौजूद थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग, फिर से एक बार मात्र 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ा। देखते देखते यहां पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए थे 11 रन और इस ओवर में प्रसन्न ने खर्च किए हैं मात्र 5 रन। कुल मिला के 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब 12 गेंदों में 38 रनों की जरूरत। 19 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं, जो कि आसान बिल्कुल नहीं है। मगर दोस्तों, आप सभी जानते हैं कि इसी मैदान पर बैक टू बैक 5 छक्के भी लगा चुके हैं केतन मात्रे जैसे बल्लेबाज। उसी के साथ साथ ईश्वर सासे ने भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी इस मैदान पर की है। यहां पे सुमित डोंगड़े का बल्ला भी चलता हुआ हमने देखा है और इसी वजह से मुझे आज भी याद है कि एक सीजन में निशांत कड़वे ने जब 12 गेंदों में 52 रनों की जरूरत थी, तब 11 गेंदों में ही 52 रन बनाकर अपनी टीम को एक सनसनाटी जीत दिलाई थी। यहां पे 12 गेंदें बची है और 38 रनों की जरूरत। हर ओवर में 19 रन बनाने होंगे। अगर हर ओवर में 19 चाहिए तो कम से कम 3 बड़े स्ट्रोक जरूरी है, लाजमी है, और वो लगाने की क्षमता ओमकार पाटिल में जरूर है। और इसी बीच नए गेंदबाज आए हैं रितेश, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। बहुत सारी तादाद में धीरे धीरे क्रिकेट के दीवाने इस स्टेडियम की तरफ आते हुए दिखाई दे रहे हैं। रितेश की पहली गेंद जड़ में डालने का प्रयास किया था, मगर बहुत ही खूबसूरती के साथ सीधे बल्ले से उसे लॉन्ग ऑफ की दिशा में खेला है। लॉन्ग ऑफ में गेंद जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। देखिए ओमकार पाटिल कितने शांति के साथ, कितने संयम के साथ और कितने कॉन्फिडेंट है, कितने आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। इसे कहते हैं दोस्तों मेरिट के साथ खेलना, सेंसिबल बैटिंग। क्योंकि जिस तरह की गेंद है उस तरह से आपको बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि सर सलामत तो पगड़ी 50, आपका विकेट भी इंपॉर्टेंट है। और इसी वजह से धीरे धीरे
रनों की संख्या को आगे ढकेलते हुए, मगर इस मरतबा फुलर लेन थी, अपने घुटने के बल गए थे और अपने बल्ले को स्वैप किया था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। तेज तर्रार गेंद ओमकार को चकाने के बाद विकेट कीपर के हाथों में, रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। बिंदी गेंद, 4 गेंदें अभी भी आना बाकी है इस ओवर की। जी हां, फुल टॉस गेंद, फिर से एक बार बैठक शॉट खेला जरूर है, मगर वहां पे फील्डर तैनात है। सुमित डोंगरे का कंधा बहुत ही मजबूत। ये देखिए परफेक्ट बुलेट थ्रो, हिलने तक का मौका नहीं है नॉन स्ट्राइक के एंड के बल्लेबाज को, और इसी वजह से मात्र एक ही रन लेना यहां पे मुनासिब समझा है। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 19 रन, 19 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। 9 गेंदें बची है और 35 रनों की जरूरत। धीरे धीरे ये टारगेट बहुत ही गहरा होता हुआ, बहुत ही मुश्किल होता हुआ। जी हां, इसमें दबा फिर से एक बार अपना बल्ला चलाया, जोरदार प्रहार करने की कोशिश की, मगर गेंद और बल्ले की जो मुलाकात, ओहो, अब यहां पे क्या हुआ है? जोरदार अपील रन आउट के लिए, मगर अंपायर जी ने शायद उसे नकारा है। बाल बाल बच गए हैं बल्लेबाज भावेश नाइक। तकदीर का सहारा, ऊपर वाले का सहारा, और इसी वजह से जान बची लाखों पाए, क्योंकि विकेट बहुत ही इंपॉर्टेंट है। जिस तरह से रितेश पाटिल ने जो अंतिम 3 गेंदों के ऊपर 3 छक्के लगाए थे ना, या दरम्यान एक निवेदन आहे, विनंती आहे, सन्माननीय सनी सोगावकर, सनी सोगावकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। जी हां, इस पर दबा ओवर द कवर खेला है, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है। भावेश नाइक के बल्ले से आता हुआ ये तूफानी सिक्सर। भावेश नाइक जब तक मैदान में रहेंगे, इस बल्लेबाज की ताकत आप भी जानते हैं, मैं भी जानता हूं। जी हां, रनों की संख्या हो चुकी है 27, 7 गेंदें बची है, 27 रनों की जरूरत। 7 गेंदें 27 रन, 27 रन 7 गेंदें। कौन सी टीम जीतेगी? खेड़ेकर 11 मुरबी या सिद्धेश वाटर स्पोर्ट्स पारगांव? जी हां, फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया, मगर इस मर्तबा गेंद बहुत ऊंची गई है और 2 खिलाड़ियों में टकराव, और फायदा यहां पे होता हुआ भावेश नाइक का। फिर से एक बार यहां पे मिला है जीवन दान, उसी के साथ साथ 2 रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए हैं। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है 29 रन स्कोर कार्ड पर। पहले ओवर में आए थे 11 रन, दूसरे ओवर में आए थे 5 रन, और तीसरे ओवर में आए हैं 13 रन। अब 6 गेंदें शेष और 6 गेंदों में 25 रनों की जरूरत। 6 गेंदों में अगर 25 रन बनाना चाहते हैं तो आपको कम से कम 4 बड़े स्ट्रोक यानी 4 छक्कों की जरूरत है। हालांकि ओमकार पाटिल और भावेश नाइक में वो काबिलियत जरूर है, वो सलाहियत जरूर है, वो ताकत है, वो दमखम है। सन्माननीय प्रवीणजी घोले यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सनीजी सोगावकर यांचा सन्मान करावा। एक मायेची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय सनीजी सोगावकर यांचा होतोय विशेष सन्मान। धन्यवाद सनीजी, आमच्या विनंतीस मान देऊन आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक स्वागत आणि आभार। चलिए दोस्तों, बैक टू क्रिकेट। 6 गेंदे 25 रन। आहा, ये देखिए फिर से एक बार अक्रॉस द लाइन आए थे, पहले ही मन बना लिया था ऑन साइड में खेलने का। फुलर लेन थी, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने का प्रयास था ओमकार का, मगर गेंद और बल्ले की सही मुलाकात नहीं। 5 गेंदे 25 रनों की जरूरत। मुरबी बनाम पारगांव घमासान यहां पे मचा हुआ।
जी हाँ, इस मरतबा हाफ ट्रैकर गेंद थी मगर उसे एलिवेशन नहीं दे पाए, कारपेट के सहारे उसे खेला है सुमित ढोगड़े वहां पे चट्टान की तरह बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हुए। एक रन से काम नहीं बनेगा, अब 4 गेंदे और 24 रनों की जरूरत। देखिए मैंने कहा ना कि रितेश ने जो 3 छक्के लगाए थे और 18 रन जुटा लिए थे, वही 18 रन यहाँ पे भारी पड़ते हुए रितेश हीरो बन के उभरते हुए दिखाई दिए। रितेश ने मैच में पूरी तरीके से वापसी दिलाई, जो मैच उनके हाथों से बहुत दूर जा रहा था उसे रितेश ने अपने पाले में कर दिया, मगर जान अभी भी बाकी है इस मैच में। 4 छक्के की जरूरत थी, एक छक्का तो आया है। क्या यहां पे बैक टू बैक और 3 छक्के आएंगे? क्या इतिहास के पन्नों पर स्वर्ण अक्षरों से अपना नाम दर्ज कर सकते हैं भावेश नाइक? सुनहरा मौका उनके पास है। यहां पे जो भी प्रेक्षक देख रहे हैं अपनी जिंदगी के आखिरी दिन तक इस खिलाड़ी को नहीं भूल पाएंगे अगर उन्होंने इसके बाद लगातार 3 छक्के बैक टू बैक लगाए, क्योंकि अब यहां पे सख्त जरूरत है हर गेंद के ऊपर छक्का आना। रितेश ने अगर वो 3 छक्के नहीं लगाए होते तो यहां तक ये मैच शायद नहीं आता, और जो 3 छक्के लगाए थे वही 3 छक्कों की यहां पे अब जरूरत। ये लीजिए, आया 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 और एक छक्का आया भावेश नाइक के बल्ले से आता हुआ, और एक छक्का। कमाल का ये बल्लेबाज है। मैंने कहा था दोस्तों ये यंगस्टर खिलाड़ी है, इस खिलाड़ी को खेलते हुए मैंने अक्सर देखा है, तूफानी और धुआंधार बल्लेबाजी करते हैं। सारी उम्मीदें और उम्मीद की किरण भावेश नाइक से लगी हुई है, उनका बल्ला यहां पे हल्ला करता हुआ। अब 2 गेंदें बची है और 12 रनों की जरूरत। जिस तरह से रोहित शर्मा ने न्यूजीलैंड और भारत का जो मैच चल रहा था, अंतरराष्ट्रीय स्तर का वो मैच था, वहां पे 2 गेंदें और 12 रनों की जरूरत थी भारतीय टीम को। वहां पे रोहित शर्मा ने लगातार 2 छक्के लगाकर एक सनसनाटी और ऐतिहासिक जीत अपने टीम को दिलाई थी और इतिहास के पन्नों पर अपना नाम दर्ज किया था। क्या यहां पे बैक टू बैक 2 सिक्सर आएंगे? भावेश नाइक ऑन स्ट्राइक। सर्वेश की अगली गेंद, जी हां, इसमें दबाव स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ भटकते हुए, मनोवैज्ञानिक दबाव, प्रेशर और कुछ भी नहीं, क्योंकि बल्लेबाज भावेश से गेंद को दूर रखने की कोशिश कर रहे थे मगर ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए सर्वेश। एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ता हुआ। ये लीजिए, फिर से एक बार उड़ाया मगर इस मर्तबा गेंद बहुत ऊंची गई है और लॉन्ग ऑफ की दिशा में प्रसन्न के हाथों में पकड़े गए, और आखिरकार अमित नाइक के पारी का अंत यहां पे होता हुआ भावेश नाइक बहुत ही निराश और नाराज मन से मैदान से बाहर जाते हुए। हालांकि उन्होंने मनोरंजन किया, हम सभी को एंटरटेन किया, मगर मैच को जितवाने में नाकाम रहे। हार्ड लक भावेश, मगर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी अपने की। उम्मीद की किरण यहां से जगा ली थी। क्या यहां से गेंदबाज सर्वेश गलती करेंगे? क्या यहां पे फिर से एक बार हमें नो बॉल देखने को मिलेगा? क्योंकि नो बॉल अगर यहां पे आता है तो मैच जीवित हो सकता है, मैच जिंदा हो सकता है, जो मैच मुर्दा हो चुका है। अब सारी दारो मदार है गेंदबाज के ऊपर, ना कि बल्लेबाज के ऊपर। अंतिम 1 गेंद और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। 1 गेंद 11 रन। क्या यहां पे आएगा नो बॉल? आहा, स्टंप से बहुत पीछे से सर्वेश ने गेंद को डिलीवर किया। किसी भी तरह का यहां पे नो बॉल होना नहीं चाहिए, उसकी फिक्र की, और इसी वजह से ये बहुत ही बढ़िया गेंद और ये मैच जीत लिया है सिद्धेश वाटर स्पोर्ट्स पारगांव टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। धावा किती?
7 बॉल 29 होगा दादा मॅन ऑफ द मॅच घ्या बहुत ही खूपच सुंदर असा परफॉर्मन्स आकर्षक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्याला इथे सन्मानित करत आहोत. वेल डन रितेश. रितेश यांच्यासाठी फक्त 1 ते 2 प्रश्न असतील. मनपूर्वक अभिनंदन रितेश. सर्वात प्रथम तुमचं. रितेश, या स्पर्धेमध्ये मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच खेळताय आणि एका मोठ्या संघामध्ये खेळताय आणि मोठ्या संघाविरुद्ध खेळत असताना शेवटचे 3 चेंडू राहिले होते आणि तुमचा संघ ढेपाळला होता. तुमचा संघ खूप मागे पडला होता. धावांची खरंच खूप गरज होती. एक क्षण असा वाटला होता की वन साइडेड हा सामना होईल की काय, परंतु तुम्ही आलात आणि तुम्ही संपूर्ण जिंकून घेतलात. 3 चेंडू आणि 18 धावांचा जो रतीब होतलात, त्याच कारणास्तव हा सामना तुम्ही सहजपणे जिंकलात. काय बोलाल या स्पर्धेसाठी आणि या सामन्यासाठी? काय नाही, सर्वजण प्रयत्न केले जिंकण्यात म्हणून आम्ही जिंकलो. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा खेळतायत, ही बैल जोडी असेल. संघ मालकाला काय विशेष आणि काय बोलाल? आणि आयोजक तर खूप छान आहे आणि पहिल्यांदाच असं होतं बैलजोडी एकत्र. तर हा होता रितेश पाटील, मॅन ऑफ द मॅच. 7 चेंडू आणि 29 धावांचं योगदान देणारा आणि